नमस्कार भाऊ, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावा चॅनलवर, ज्याचं नाव आहे साऊंड काय प्रतिकार. मी या चॅनलचा स्वतः सर्वेश्वर तुमचं वन साईड स्वागत करत आहे आज परत एकदा आपल्या न्यू ब्लॉग मध्ये. मला माहित आहे माझी लाईक की नाही, पण तरी पण तुमचं स्वागत आहे. कारण की आज आपण चाललोय परत एकदा ओपनिंगला. आणि वाळवा शो ते एक नीम नाही का पाण्यात आणि त्याच्या खाली गेलाय वाळवा शो, आय नो. पण तरी पण वाळवा शो मी टाकणार, गॅरेंटी आहे. तारीख पर तारीख, तारीख पर तारीख, तारीख पर तारीख, तारीख पर तारीख मिलती रही है, लेकिन इंसाफ नहीं मिला मिलोड. आणि आजचा सीन बोलायचं झालं तर आज आहे आपला गारगोटी इथं ओपनिंगचा शो, जो की असणार आहे एक्स्ट्रीम निंजा लाईटली कंपनीची एक ट्रेंडिंग सिरीज, त्याचं ओपनिंग असणार आहे. आणि आलाय आपल्यासोबत आज डायरेक्ट माझ्यावर चालू केलं ती. होय, आणि हे पण आहे. कट करतो भावानो. भावानो जसं तसलं काय बोलणार रे, मला काय माहिती व्हिडिओ चालू केला नाही. बघा तुमचा श्रेय दादा ब्लॉग मध्ये नसल्या तू म्हणता ना श्रेय दादा कुठं आहे, श्रेय दादा कुठं आहे, या गुणांमुळे मी नेतोय मोबाईल. सो सॉरी, श्रेयचा मोबाईल आहे का, बसा श्रेय चांगला मोबाईल कुठं आहे. थांबा की व्हिडिओ खरं चालू आहे, व्हिडिओ आजच्या गावात 3 ब्लॉग चाललाय भाऊ. सो विषय काय माहितीये का, आपण निघालोय आज निलपान गारगोटी येतं. जसं सांगितलं तसं निंजाचं ओपनिंग असणार आहे. आणि फर्स्ट टाइमच आपण इकडच्या भागात आलोय आणि फर्स्ट टाइमच मी निंजा ऐकणार आहे. श्रेयस भाऊनी निंजा ऐकल्या, सूरज भावानी मी निंजा फर्स्ट टाइम ऐकणार आहे. सो एक्सपिरियन्स तो चांगला असेल नो डाऊट. बाकी आपल्याला तिथं बोलवल्याबद्दल धन्यवाद. आणि आपली भरपूर अशी साऊंड कॅगेस फॅमिली पण इकडे आहे अवेलेबल, असं कालपासून स्टोरीज आणि ती पोस्ट पडल्यानंतर कळाले आपल्याला. ऑन दी लोकेशन अजून तर काही तयारी वाटत नाही. देखील पुढे तर हा नो आपण पोहोचलो लोकेशनला. आणि आपल्यासोबत किरुबा सोलापूर साऊंड लाईनचे ओनर आणि हा नल्ला हे नल्ले ते दोघं मेंबर आहेत. आणि लोकेशनला पोहोचलो मी तुम्हाला दाखवलं, पण मला एवढा कंटाळा आला, झोपच यायला लागल्या. 2 शो आहेत म्हटलं, मला असं टेन्शन आलं. पोहोचलोय तर आम्ही लोकेशनला खूप आधी, पण असं झोप आल्या. बघूया, अजून साऊंड तर नाही चालू झाला, लाईट वगैरे चाललंय त्यांचं स्ट्रक्चर. थोड्या वेळानं जाऊया आपण, तोपर्यंत जरा झोपतो, त्याशिवाय मला नाही चांगलं वाटणार. सो आपण भेटू थोड्या वेळानं, जेव्हा सेटअप चालू होईल. मी सिनेमॅटिक दाखवतो सेटअपचं तोपर्यंत मला. 1 hour later. साऊंड तर चालू होते असं वाटते, सेटअप सगळा झालाय. पोहोचलोय लोकेशनवर, तुम्हाला मी दाखवतो. मास्टरमाइंड जुरा सर ह्या पर आले भाऊ सॉरी जुरा सरांसाठी इंग्लिश बोलायला गेलो, सॉरी हिंदी. सर आले तिथं, दाखवतो मी तुम्हाला थोड्या वेळ. मला झोप झाल्या मागापासून, माझी झोप जाईन झाल्या. 1 वाजल्याशिवाय जरा तुला त्याचा पण येणार नाही असा विषय झालाय. बघूया, आम्ही लोकेशनवर पोहोचलोय. 2 तास झालं गाडीत बसलोय. झोपेच्या चेहरा डोळे बघ. आणि फायनली आता चेक वगैरे चाललाय. जुरा सर पण आलेत, सूरज भाऊ पण आहेत, ते भाऊ पण आहेत. देखते साऊंड कसा वाजतोय. मला कशाचं टेन्शन आहे मला समजून झालंय, पण टेन्शन आहे मला. 2 शो कव्हर करायचं काय बी करून. आणि असं झोप आल्या. देखते रुको, साऊंड मी बघितलाय, तुम्हाला जवळ जरा सिनेमॅटिक दाखवतो ओपनिंग झाल्यानंतर. बाकी लाईक करा, चॅनल नवीन असलं तर सबस्क्राईब करा. 50,000 पर्यंत लवकर पोहोचायचं आहे. मूड होते आता, मूड यायला लागलाय पाठीमाग, काय विषय मूड करणारा व्यक्ती आहे माझ्यासोबत. मूड झाला तर काय
कैसी अपमानजनक बातें कर रहा है लड़का, ये अश्लील है ये लोना। लाल चढ़ायो अच्छा गजमुख को, दिल लाल विराजे सुत गौरी हर काज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन लुटा चौकात फक्त मीच टिकणार असेल. पृथ्वीवर फक्त प्लॅस्टिक टिकतं. मग मी प्लॅस्टिक आहे असं समजा सर. ज्या दिवशी या चेहऱ्यावर मरणाची भीती दिसेल ना त्या दिवशी आपला खेळ आपला अवतार बघून त्या रेड्याची फाटली पाहिजे. कशी अशी टर्कन नाही.
त्याला ठेवून घ्या नाही मारा बस किसरा या वेळ लागलाय भावना डेंजर गडबड झाली नाही जाऊ फोटो तर टाका नक्की 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 अरे चला गाड्यात माग भावनू भयंकर लेवलची गडबड भावनू भयंकर लेवलची गडबड चालल्या साऊंड चालू झाला भरपूर लेट आणि आपल्याला पुढे पण जायचंय तो आपण निघतोय थोडं वेळ शुभ शुभ बोल रे काय विषय काय झाला माहिती पाणी आलं माझ्या आम्ही निंजाच्या लोकेशन पासून एक 10 किलोमीटर तर पुढे आलो असेल न्यूकच्या तिकडे जाण्यासाठी पण आताच तिथून न्यूज अशी आली की पोलिसांनी तिथला साऊंड बंद केला सो आम्ही परत निघालोय आणि परत निघाल्यामुळे सूरज भाऊ वन साइड खुश होत असले एक गोड गोड शब्द बोलले नादच केला आणि ह्यानं तर एकाचं मन जिंकून घेतलं तर काय सौरभ शेठ हे असलं गहाण बोलतोय की आता आलो सौरभ शेठ साठी आलोय सो आता आम्ही परत चाललोय तिकडचा साऊंड ऐकायला कारण की आता तर घरी जाऊन काय उपयोग नाही इतके लवकर ऐकून जाऊ इकडचा साऊंड निंजा तर ऐकू सो इचलकर जीवाल्यांना जे कोण माझी वाट बघत होते सॉरी मी आलतो निघलेलो पण आता बंद झालंय म्हणलं सो येऊन काय उपयोग नाही सो आपण आता परत निघालोय निंजाकडेच सो आता मी तिथलं शूट दाखवतो बॅक ऑन द लोकेशन नुसती आमची धावपळ झाली वन साइड
बाय पाहिजे होती तो बाबा नसतोय श्रेयस म्हणतो बाय पाहिजे तर पब्लिकला आवाज कळते कोण आहे ती एडिट करू शकतो एडिट कर साऊंड चालू झाला परत थांबा साऊंडचे ओनर कसं वाटतंय साऊंड घेऊन एक नंबर वाटतंय भाऊंच्या मनासारखं झालंय आपण शेवटपर्यंत इथंच थांबलो जाऊन आलो आपण पुढं थोडंसं कारण तिकडे पोहोचणार नव्हतं इतक्या टाइममध्ये सो आपण इथंच येऊन परत निंजा ऐकली आणि आता साऊंड बंद झालाय सो आता बघूया पुढचं काय होते बोलवल्याबद्दल धन्यवाद मी मुंबईला आपला त्याबद्दल धन्यवाद तो चला भावानो गारगोटी निलपांच्या गलियात आम्ही रात्रीचं फिरतोय वन साईड जेवून ते काय म्हणतात जेवल्यावर चालण्याला काय म्हणतो पावली हां शतपावली करतोय कारण की आमची फोर व्हीलर जराशी लांब आहे आणि पुढचा प्लॅन होता आपला तो थोडासा कॅन्सल झाला पण घेतला तर शो बघायला भेटला पूर्ण बाकीच्या गोष्टी गाडीत बोलतो पाऊसले डेंजर भावना आपण निघलोय आणि मांगले कमिंग सून लास्ट इयरचा मेमोरेबल साऊंड चेक आता येणार आहे इथं बघू शकता या चौकात जे काय काय झालं ते तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं या वर्षी तिथं राडा सो शो तर सक्सेसफुल झाला आजचा फक्त आपल्याला दुसरीकडे जाता आलं नाही सो आपण गारगोटीमध्येच लास्टपर्यंत थांबलो आणि आता चाललोय बघा तुम्ही हा जो फील होता ना भावांनो चौकात त्या दिवशी नेक्स्ट लेवल विषय डेंजर डेंजर रे डेंजर विषय डेंजर जय कोण तर जय गणेश नाही मॅडी जे काय झालं ना नेक्स्ट लेवल होतं याच्या गावात आणि तेच आता जवळ आलं किती दिवस राहिले 10-15 दिवस राहिले 10 दिवस परत एकदा मागल्यात हेच राडा बघायचा आपल्याला आणि ह्या वर्षी नवीन काय तर करणार आहे आवाज कमी येतात चप्पल काढ की या वर्षी भावांनो मागल्यासाठी आपलं एक नवीन पॅटर्न आहे आणि तुम्हाला मी आता नाही रिव्हील करत या ब्लॉगमध्ये थोड्या दिवसांनी मी इंस्टावरती ते रिव्हील करणार आहे की मागल्याच्या आदल्या दिवशी आपण काहीतरी एक खतरनाक विषय करणार आहे सो ते मी इंस्टाग्रामवर पोस्टवर हे करेल तुम्हाला आवडेल डायरेक्ट तुम्हाला बघायला भेटेल जे काय होतंय ते सो असं पॅटर्न आहे मागले शो येणार आहे जवळ लेट्स गो बघूया काय होते